जय हिंद लोक चळवळ आयोजित राज्यस्तरीय शेतकरी सन्मान सोहळा 2025 चे पुरस्कारार्थी आहेत माननीय योगेश पाटील, गाव नाशिक, तालुका जिल्हा नाशिक। शेती विभागातील कृषी मार्गदर्शक व संघटक म्हणून उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना जय हिंद लोक चळवळीच्या विशेष कृषी शेतकरी सन्मान पुरस्काराने सन्मानित केले जात आहे। या सर्व शेतकऱ्यांना सन्मानित करताना जय हिंद लोक चळवळीला अतिशय आनंद होतो आहे। मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। श्री योगेश पद्माकर पाटील हे शाश्वत शेतीचा सखोल अभ्यास असलेले कुशल नेतृत्व आहे। ते ग्राम समृद्धी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या कृषी समितीचे चेअरमन होते। त्यांच्या शेतकरी हिताच्या उपक्रमांमुळे नाशिक जिल्ह्यात त्यांनी शेतकऱ्यांचे 620 पीक गट करून 14,600 शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून दिला आहे। शेतकरी गट व बांधावर खत वितरण यासारख्या संकल्पना यशस्वीपणे राबवून त्यांनी कृषी क्षेत्रात नवीन दिशा दिली। त्यांनी महिला द्राक्ष बागायतदारांचा संघ उभारून बेदाना क्लस्टर प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी केली। त्यांच्या या कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा शेती मित्र पुरस्कार, तत्कालीन राज्यपाल माननीय एसी जमीर व मुख्यमंत्री माननीय विलासराव देशमुख, कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे शुभहस्ते देण्यात आला। तसेच मंत्री छगनराव भुजबळ, मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही त्यांचा सन्मान केला। MITच्या वतीने डॉक्टर TN शेषन यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले। जनसंपर्क कौशल्य पुरस्कार, RCFने विशेष पुरस्कार आणि आदर्श कृषी पत्रकारिता पुरस्कार यांसारख्या अनेक सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे। सध्या ते राष्ट्रीय सरपंच संसदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। नमस्कार, मी योगेश पाटील। आज जय हिंद लोक चळवळ या संस्थेच्या वतीने मला कृषी सेवा पुरस्कार देण्यात आला। गेल्या 35 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये मी शेतकऱ्यांचं अराजकीय स्वरूपात संघटन आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला उपयोगी पडतील अशा विविध उपक्रमांचं अभ्यासपूर्वक नियोजन करण्याचा प्रयत्न केला। या कार्यक्रमाची, या संपूर्ण केलेल्या धडपडीची दखल घेऊन आज जय हिंदचे संस्थापक आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे, आमदार सत्यजितजी तांबे आणि मला खऱ्या अर्थाने सामाजिक जीवनात या कृषीविषयक कार्यात एक सामाजिक आदर्श म्हणून असणारे आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या या व्यासपीठावरती, यांच्या पुढाकाराने साकारलेल्या या जय हिंद या व्यासपीठाच्या माध्यमातून आज ही शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडते, याचा विशेष आनंद मला व्यक्त करावासा वाटतो। मी जय हिंद लोक चळवळीला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांनी दिलेली थाप पुढील कार्यासाठी अधिक वेगाने पुढे जाण्यासाठी मला उपयोगी पडेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद।